सत्र न्यायालय चपळता चाचणी संदर्भात एका विद्यार्थ्यांशी चपळता चाचणी झाल्याच्या नंतर केलेला संवाद. कशा पद्धतीने चपळता चाचणी घेतली जाते, किती मुलांचा गट पाडला जातो आणि त्यांना कोणकोणत्या प्रकारचे साधन दिले जातात आणि कशा पद्धतीने त्यांच्यावर लक्ष ठेवले जाते आणि कोणत्या प्रकारचं कार्य त्यांच्याकडून करून घेतले जाते, हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या मुलाने सांगितले, सर आम्ही 150 मुलं होतो. आमचे 15 मुलांचा एक गट असे गट पाडले होते आणि 15 मुलांना एका परिसरात घेऊन गेले व तिथे आम्हाला झाडू, खराटा, बादली, फडके, ब्रश अशा साफसूफ करायच्या वस्तू प्रत्येक मुलाला दिल्या आणि तिथून न्यायालयाच्या एका परिसरात घेऊन गेले व आम्हाला सांगितलं, तुम्हाला फक्त 20 मिनिट आहे. तुम्हाला काय करायचं ते करा. आम्ही प्रत्येक जण आपल्या परीने कामाला लागलो आणि आमच्यासोबत न्यायालयाचे काही अधिकारी लक्ष ठेवत होते. कोण कसा काम करतो. 20 मिनिट झाल्यावर त्यांनी सर्वांना काम बंद करायला लावलं आणि सांगितलं, की तुमचा निकाल वेबसाईटवर पहा. त्यांनी जे मुलं काम छान करत होते त्यांनाच घेतलं. तर मित्रांनो, सर्वच जिल्ह्यातील सफाई कामगार या पदाची चपळता चाचणी सारखीच होत असते. त्यामुळे तुमची देखील चपळता चाचणी अशाच प्रकारची होणार आहे. तर तुम्हाला देखील अशाच प्रकारची तयारी करायची आहे आणि काही गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवावे लागणार आहे. भरतीत 208 मुलं असल्यामुळे मिनिमम 20 मुलांचा एक गट पाडला जाऊ शकतो.